वेलकम बॅक टू ठमके फॅमिली न्यूरो। तर आजच्या कुक विथ मीच्या एपिसोड मध्ये मी बनवणार आहे पावभाजी आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। बरेच जण आजकाल असे प्रश्न विचारतात की आम्ही युरोपमध्ये फिरायला कसं येऊ शकतो, नेदरलँड्समध्ये फिरायला कसं येऊ शकतो, काय प्रोसेस असते आणि इकडे फिरण्याचा योग्य टाइम कोणता आहे। तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला जेवण बनवता बनवता देणार आहे। तर चला मग सुरुवात करूया। आता सगळ्या भाज्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत, गाजर, बटाटे, वाटाणे सगळंच। आणि इथे मी आता लावणार आहे माझा इन्स्टा पॉट। इन्स्टा पॉट मध्ये आता मी शिजायला लावली भाजी, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, तुम्हाला युरोपमध्ये फिरायला यायचं असेल तर तुम्हाला युरोपच्या कोणत्या पार्टमध्ये फिरायला यायचंय हे आधी डिसाईड करा। युरोपचे 4 पार्ट आहेत, सदर्न, वेस्टर्न, नॉर्दर्न, ईस्टर्न। जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड यासारख्या ज्या कंट्रीज आहेत त्या वेस्टर्न युरोपमध्ये येतात। तर मी नेदरलँड्स मध्ये राहते, त्यामुळे मी तुम्हाला इथल्या वेदर बद्दल आणि इथे तुम्ही कसं येऊ शकता याबद्दल जास्त माहिती देऊ शकते, तर मी तशी देते। आणि युरोपमध्ये जर फिरायला यायचं असेल तर शेंजन विजा लागतो आणि त्या विजासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगेन। तर सगळ्यात आधी नेदरलँड्स बद्दल सांगते की नेदरलँड्स मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर वेदर कसं असतं। नेदरलँड्स मध्ये मिड ऑक्टोबर ते मिड मार्च पर्यंत थंडीचे महिने असतात, म्हणजे इकडे अगदी 0 डिग्री पर्यंत -7-10 पर्यंत पण टेम्परेचर जातं आणि इकडचं वातावरण अजिबातच प्रेडिक्टेबल नाही आहे। त्यामुळे हे जे महिने आहेत ते वयस्कर लोक अवॉइड करतील तर बेटर आहे, कारण की इथे येऊन त्यांना नाही जमत, प्रचंड थंडी असते। अगदी तुम्ही हात जर फ्रीजमध्ये ठेवलात 0 डिग्रीवरती तर कसं हात आपल्याला फील होतं ना, तसं इकडे टेम्परेचर असतं। मिड मार्च पासून जून पर्यंत इथे स्प्रिंगचा सीझन चालू होतो, वसंत ऋतूचा सीझन असतो आणि त्यावेळेस तुम्ही नक्कीच फिरायला येऊ शकता। इथे टेम्परेचर सुद्धा 10 ते 12 डिग्री पर्यंत व्हॅरी होतं, खूप चांगलं वाटतं, म्हणजे अगदी थंडीचा पण फील येतो तुम्हाला आणि सगळीकडे इतके मस्त मस्त फ्लावर्स येतात। तुम्ही आमचा चेरी ब्लॉसमचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची पण लिंक मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये, तो सुद्धा जाऊन तुम्ही बघा। टुलिप गार्डनचे जे असतं ते सुद्धा याच वेळेस असतं। टुलिप नेदरलँड्स मध्ये खूप फेमस आहेत। मार्च ते जून पर्यंत जर इथे फिरायला आला तर तुम्हाला फ्लावर्सचा सीझन मिळेल आणि खूप छान तेव्हा पण क्लायमेट असतं। त्यानंतर मिड जून पासून सप्टेंबर पर्यंत इथे समरचा सीझन असतो आणि समर मध्ये अगदी टेम्परेचर 15 डिग्री पासून 30 डिग्री पर्यंत सुद्धा जातं। त्यामुळे इंडियामधला जो टेम्परेचर असतो ना थंडीतला, त्याची तुम्हाला फिलिंग येते आणि त्यामध्ये तुम्ही बिनधास्त सिंगल कपडे घालून फिरू शकता, काहीच टेन्शन नाही। अगदी पूर्ण जॅकेट घालायचंय, स्वेटर घालायचंय असं वातावरण तेव्हा अजिबातच नसतं। सो दॅट इज द बेस्ट टाइम टू विजिट एंटायर युरोप। मिड मार्च टू जूनचा जो महिना असतो ना तेव्हा तिकीट स्वस्त असतात युरोपमधले, कारण की जास्त क्राऊड नसतो। समरमध्ये खूप एकदम पीकला पोहोचतात हे तिकीट्स फ्लाईट्सचे आणि त्यामुळे तुम्हाला बजेटमध्ये ट्रिप प्लॅन नाही करता येणार। त्यानंतर सप्टेंबर टू ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर थंडी असते आणि ऑटमचा सीझन चालू होतो, जी वेगवेगळ्या कलरची पानं येतात झाडांना आणि फॉल सुरू होतो। त्यावेळेस सुद्धा तुम्ही फिरायला येऊ शकता, पण थंडी असते त्यावेळेस, त्यामुळे वयस्कर लोकांना नाही झेपणार। पण तुम्ही यंग असाल, कपल असाल, फॅमिली सोबत तर तुम्ही येऊ शकता, जॅकेट घालून फिरायला लागेल। पण त्यावेळेस तो सुद्धा सीझन नसतो, त्यामुळे तेव्हा सुद्धा तिकीट्स कमी असतात। जास्त करून युरोपमध्ये जे तिकीट्स हाय होतात ते समरमध्ये आणि क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये, आणि क्रिसमस मार्केट पण युरोपमध्ये खूप फेमस आहे, तर त्यावेळेस सुद्धा फ्लाईटचे तिकीट खूप जास्त असतात। युरोपमध्ये येण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे विजा, आणि युरोपमध्ये येण्यासाठी स्पेशली शेंजन विजा लागतो, शेंजन विजा लागतो। आणि हा जो विजा आहे तो युरोपमधल्या आता सध्या तरी 26 कंट्री फिरण्यासाठी योग्य आहे, तो चालतो आणि हे सतत बदलत असतं। तर जेव्हा पण तुम्ही येणार असाल तेव्हा विकिपीडियावरती लिस्ट चेक करा की किती कंट्रीजसाठी तो व्हॅलिड आहे। त्यानंतर तो 90 डेजसाठी 180 डेज मधल्या 90 डेजसाठी म्हणजे 6 महिन्यातल्या 3 महिन्यासाठी फक्त व्हॅलिड असतो। जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुम्हाला 90 दिवस सिलेक्ट करायचे असतात, पण इकडच्या ज्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज असतात त्या तुम्हाला देतात, त्या ठरवतात की तुम्हाला किती दिवसांचा विजा द्यायचा आहे। आता या शेंजन विजामुळे तुम्ही
26 कंट्री फिरू शकता. पण याच्यामध्ये सुद्धा कंडिशन असते की जेव्हा तुम्ही विजाचं ऍप्लिकेशन देता तेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं की तुम्हाला सिंगल एंट्री विजा पाहिजे की मल्टी एंट्री विजा पाहिजे. म्हणजे काय की जर 90 दिवसांचा विजा असेल तर तुम्ही पहिल्या 15 दिवसात येऊन रिटर्न जाल की तुम्हाला एकदाच येऊन सगळं फिरून जायचं आहे की तुम्ही 90 दिवसामध्ये पुन्हा पुन्हा येत राहणार असाल असा त्याचा अर्थ होतो. तर सिंगल एंट्री आणि मल्टी एंट्री असा विजा मिळतो. तर सगळ्यात आधी महत्वाची जी डॉक्युमेंट आहे शेंजेन विजाला अप्लाय करण्यासाठी ती म्हणजे तुमचा पासपोर्ट. तर तुम्हाला माहितीच आहे, बेसिक गोष्ट आहे की भारताच्या बाहेर कुठेही फिरायला जायचं असेल तर आपल्याकडे पासपोर्ट असलाच पाहिजे. त्यामुळे जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय करा, कारण पासपोर्ट मिळायला भारतामध्ये कमीत कमी 15 दिवस ते महिना तरी लागतोच. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोज तुमच्याकडे असले पाहिजेत. तिसरा महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स. तर परदेशामध्ये युरोपमध्ये येण्यासाठी मिनिमम 30,000 युरोचा ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला काढायला पाहिजे आणि मॅक्झिमम तुम्ही 50,000 युरो पर्यंत पण काढू शकता. जेवढं जास्त काढाल तेवढं जास्त तुमचं ऍप्लिकेशन वजनदार होतं आणि त्या लोकांना वाटतं की तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही गरजेपुरतं इन्शुरन्स नाही काढलेला आहे. पण ठीक आहे, ते तुम्हाला बजेटचा इश्यू असेल तर तुम्ही मिनिमम 30,000 युरोचा तरी इन्शुरन्स काढलाच पाहिजे. ती तर मिनिमम रिक्वायरमेंट आहेच. ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा काढायची याची पूर्ण इन्फॉर्मेशन गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही भारतातल्याच कंपन्यांमधून ट्रॅव्हल इन्शुरन्स काढू शकता. प्रूफ ऑफ इन्कम तुम्हाला दाखवायला लागतं. तुमची सॅलरी आहे, तुमचा बिझनेस आहे, कसे तुमच्याकडे कसे पैसे येतात, तुम्ही तुमची जी ट्रिप आहे ती कशी पूर्ण करू शकणार आहात, म्हणजे तुमचं फ्लाईटचं तिकीट, तुमचं इन्शुरन्स आणि खाण्यापिण्याचा खर्च तुम्ही कसा करणार आहात. तुमच्याकडे मिनिमम बॅलन्स असला पाहिजे त्यासाठी, तर त्याचं सुद्धा स्टेटमेंट तुम्हाला द्यायला लागतं. तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्हाला कंपनीकडून सुद्धा एनओसी लेटर आणावं लागतं, कारण की जर तुम्ही इथे राहायला आलात आणि पुन्हा गेलातच नाही तर इकडच्या लोकांना तो गव्हर्नमेंटला ट्रबल होईल. त्यामुळे तुम्ही रिटर्न जाणार आहात, तुम्ही कामधंदेवाले आहात किंवा जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही शिकत आहात, त्याचं प्रूफ तुमच्या एम्प्लॉयर कडून किंवा तुमच्या कॉलेजकडून तुम्हाला द्यावं लागतं. प्रूफ ऑफ इन्कम नंतर तुम्हाला प्रूफ ऑफ अकोमोडेशन द्यायला लागतं की तुम्ही कुठे राहणार आहात, कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहात. आणि जर तुम्ही फ्रेंड्सकडे राहणार असाल तर त्याचं तुमच्याकडे लेटर आहे का, इन्व्हिटेशन लेटर वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करायला लागतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला ट्रॅव्हल इटिनरी डिटेलमध्ये प्लॅन करावी लागते. ट्रॅव्हल इटिनरी म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या ट्रिपची पूर्ण डिटेल माहिती द्यावी लागते की तुम्ही कोणते फ्लाईट रिझर्वेशन केलेत, तुम्ही कोणत्या अकोमोडेशन मध्ये राहणार आहात, कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहात, किती दिवसांसाठी राहणार आहात आणि तुमचं रिटर्नचं फ्लाईट तिकीट केव्हाचं आहे आणि तुम्ही कुठे कुठे फिरणार आहात याची रफ इटिनरी तुम्ही बनवायची असते आणि ती तुम्हाला सबमिट करावी लागते. त्यानंतर त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रूफ ऑफ रिटर्न. म्हणजे तुम्हाला एक रिटर्नचं फ्लाईट तिकीट सुद्धा बुक करावं लागतं. रिफंडेबल फ्लाईट तिकीट तुम्ही बुक करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचं जर प्लॅन चेंज करायचा असेल, दिवस चेंज करायचे असतील तर तुम्ही इझिली करू शकता. पण फ्लाईट तिकीट, रिटर्न फ्लाईट तिकीट सुद्धा तुम्हाला सबमिट करावं लागतं. त्यासाठी तुम्ही डमी तिकीट सुद्धा वापरू शकता. त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन गुगलवरती अवेलेबल आहे, विजाच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, कसं मिळवायचं असतं ते काय, पण तुम्हाला दाखवायला लागतं. आणि हे सगळे जेव्हा डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतात तेव्हा तुम्हाला विजा ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. तर हा विजा ऍप्लिकेशन फॉर्म आणि ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सची माहिती तुम्हाला कुठे मिळेल बरं, तर VFS ग्लोबलची वेबसाईट आहे. तुम्ही जर परदेशात कुठेही फिरायला जाणार असाल तर VFS ग्लोबलच्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सगळं ऍप्लिकेशन भरायचं असतं. तुम्हाला विजाची अपॉइंटमेंट घ्यायची असते आणि विजासाठी लागणारे पैसे सुद्धा भरायचे असतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला किती खर्च येईल विजासाठी. तर 6 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 40 युरो विजा ऍप्लिकेशनची फी आहे, विजाची फी आहे. आणि 12 वर्षांच्या वरती 80 युरो आहे. आणि 0 to 6 इयर पर्यंत विजाची जी फी आहे ती अजिबात लागत नाही, ते फ्री आहे. पण त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला विजा अपॉइंटमेंट घ्यावी लागणार, शेड्यूल करावी लागणार आणि विजा मिळवायचा असतो, जरी त्याला फी नसेल तरी पण. विजा ऍप्लिकेशन फी पण वेगळी असते आणि तुम्हाला जो विजा असतो तो तुम्हाला जर घरी तुम्ही अपॉइंटमेंटला गेलात आणि जो विजा असतो मिळणार असतो तुमच्या पासपोर्टवरती स्टॅम्प मारून, तो जर कुरिअरने मागवायचा असेल तर त्याचे पैसे असतात. असे 3 प्रकारचे पैसे तुम्हाला भरावे लागतात. विजाची फी, विजा ऍप्लिकेशनची फी, VFS ग्लोबलची फी आणि पासपोर्ट कुरिअर करण्याची फी.
भाजी आता माझी रेडी झालेली आहे. गरमागरम पाव पण आहेत बटर लावून. आणि नेदरलँड्स मध्ये ना अशा प्रकारचे वोल्करन ब्रेड म्हणतात ह्याला. आणि हे मल्टीग्रेन पाव आहेत, तर आम्ही तेच आणतो. मग आता साधे पाव आणण्यापेक्षा साधे पाव पण मिळतात आपल्याकडे जसे मिळतात तसे. मला जेवढी विजाबद्दलची माहिती होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला ऍक्च्युली. जर तुम्हाला एकदम डिटेल्ड मध्ये माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्या पण लोकांना युरोपमध्ये फिरण्याची इच्छा आहे त्यांना थोडीफार माहिती मिळेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.